नमस्कार, मी रोहिदास AR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दर्शको, आपण पाहतोय मंगळवेढा नगरपरिषदेची निवडणुकी पुढे गेली आणि 20 तारखेला ते मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत। आता सध्या पाहतोय आपण की या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाताना या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढलेले दिसते। प्रत्येक उमेदवार आपल्या परीने प्रचार रॅली असेल किंवा प्रचार सभा जोर धरलेला आहे। एकंदरीत आपण पाहतोय की या ठिकाणी महायुतीकडून म्हणजे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून आपण पाहतोय की नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप या उमेदवार निवडणूक लढवत आहेत नगराध्यक्ष पदासाठी। त्याचबरोबर दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी सुनंदा अवतडे या निवडणूक लढवत आहेत। या अशा पद्धतीने या दोन्ही दुरंगी लढत जोरदार दिसते। आपल्याला इतर काही उमेदवार आहेत त्यांचे आहेत, मात्र या ठिकाणी दुरंगी लढत जोरात दिसते। आपण पाहतोय वातावरण एकंदरीत खूप काटेकी टक्कर आहे असं म्हणलं जातंय। मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून काय परिस्थिती आहे ते जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण आलोय सध्या पाहतोय आपण की या ठिकाणी आज सोमवार आहे, आठवडी बाजार आहे मंगळवारचा, आणि त्याच्यावर आपण पाहतोय की या ठिकाणी स्वर्गीय गायक प्रल्हाद शिंदे प्रवेशद्वार या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत ह्या प्रवेशद्वारापासून। तर जाऊया एकंदरीत काय परिस्थिती आहे मंगळवेढ्यातली, मंगळवेढा शहराची परिस्थिती काय, इथल्या समस्या काय आहेत, नागरिकांना काय भेटतो त्या समस्या, आणि खरंच प्रश्न सुटलेत का, आणि त्या अनुषंगाने कोण होणार आहे नगराध्यक्ष, या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आपण सोडवणार आहोत। तर जाऊया नागरिक संवाद साधूया। मामा नमस्ते, काय नाव आपलं? सुरेश। गाव कुठलं? मंगळवेढा। मंगळवेढा प्रॉपर। मतदान आहे तुमचा? आहे। बर, काय वार्ड क्रमांक कुठला आहे तुमचा? वार्ड आमचा 5 नंबर। 5 नंबर आहे का? बर, काय वार्डातल्या काय समस्या आहेत त्या काय? नाही काय तेवढं अजून काय नाही। नाही का? गटारी लाईट पाणी सगळं काय आहे का? आता ते चालूच आहे काय ते गटारी आहे का? स्वच्छता रस्ते चांगले आहेत का? रस्ते केलेत मध्ये थोडं। पण गचका आहेत का? गचका आता तर आहे थोडं थोडं पडलं तर गचक आहे का? विकास म्हणजे तसं म्हणा तसं झालं नाही आहे नाही? हा, आता येणार उमेदवार करतील असं वाटतंय का? करेल आता त्यांच्या मनात हाताचं काम आहे, होय। आपण काय बोलणार आहे? काय हवा कोणाची आहे, काय नगराध्यक्ष कोण होईल काय सांगता येते का? हे काय सांगता येत नाही। तरी काय काटेकी टक्कर काय वातावरण आहे? नाही इकडं अवतडे आहे ती, इकडं जगताप। नाही तसं काही सांगता येत नाही। काय सांगायचं आपण? होय, काही सांगता येत नाही असं म्हणतायत। 5 नंबर मधले आहेत, स्थानिक आहेत, व्यापारी आहेत, काय सांगता येत नाही म्हणतात। तर इतर काय नागरिक आहेत त्यांचे संवाद साधूया। नमस्कार मामा, काय काय म्हणताय, काय चाललंय? वा, काय लिंबू कसं भाव आहे? लिंबू सध्या 60 रुपयाला किलो आहे। 60 रुपये। कोथमीर 10 रुपयाला एक आहे। बर, चांगला आहे की मग? थंडी दिवसात आवक जास्त येते हो। थंडी दिवसात आवक जास्त तेव्हा आहे। बर बर, नगरपालिकेची निवडणूक लागली आहे, 20 तारखेला मतदान आहे। एकंदरीत काय चित्र आहे मंगळवेढ्याचं वातावरण काय आहे? तुम्ही प्रॉपर कुठला आहे? प्रॉपर मी खेडेगावातला आहे। खेडेगावातला आहे, व्यापार म्हणून आलाय तुम्ही, बरोबर? व्यापार नाही, सगळं घरचंच आहे आपलं। घरचंच आहे, शेतकरी आहे? हा, शेतकरी आहे। बरं, मंगळवेढ्याला येत आहे, मंगळवेढ्यात आल्यानंतर बाजार काय व्यवस्था, बाजार व्यवस्था आहे का? बाजार कट्ट्याची मंडईमध्ये काय कशी आहे परिस्थिती, काय सुविधा काय मिळते का तुम्हाला? मंडईमध्ये अगोदर सुविधा नव्हती, पण आता चांगलं केलं, आता व्यवस्थित शौचालय सगळं. पाणी सगळं आहे का? अशी सुविधा पंढरपूरला सुद्धा नाही। होय। पंढरपूरला लोक चिखलात बसून भाजी विकून जाते ते, पण ही जवळजवळ मला तर वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरची मंडई आहे। होय, हो, महाराष्ट्रात मंगळवेढा पहिल्या मंडई. महाराष्ट्रात बघा तुम्ही, आज तुलना करा, पुण्यात सुद्धा नाही। कोण केली विकास? ही आमदार साहेबांनी केले। आमदार साहेबांनी केलंय काय? मग आता काय वाटतंय, काय चित्र असावं इथलं? इथं चर्चेत मला ऐकून आले काय मंगळवेढ्यात काय? इथं हा. इथं आता दोघांची बी रेस दाबून आहे की, होय। आमदार साहेबाची आहे, जगताप साहेबाची बी आहे, हा, आणि अवताडे साहेबाची बी आहे। अवधर साहेबाची पण आहे। रेस दाबून आहे, एक नंबर। होय, काय चित्र असेल काय वाटतंय तुम्हाला चर्चेत नाही तर गप्पा मारताना काय? चित्र हा, चित्र आता बघा कसं आहे, हा. इथं रिक्षाचा जोर जास्त आहे। होय, रिक्षा कुठे बी नेऊन सोडते, रिक्षात बसून कुठे बी जाते ती, बर बर बर। आणि काळ्यांचा शेवार चांगला हुरडा खायला सुद्धा रिक्षात बसून जाते। होय, हा, रिक्षात पाहिजे, जरा रिक्षाचा जोर जास्त आहे रिक्षात जोर जास्त आहे। होय, असं. बर बर। एकंदरीत या ठिकाणी मामा म्हणते ते त्यांचे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या, रिक्षाचा जोर जास्त आहे असं ते म्हणतात। पाहूया इतर काही नागरिक आहेत त्यांचे संवाद साधूया। व्यापारी वर्ग आहे, आठवडी बाजार भरलाय या ठिकाणी पाहतोय आपण, खेड्यापाड्यातून व्यापारी लोक येत आहेत, शेतकरी येत आहेत, काय स्थानिक आहेत तिथले ते व्यापारी आहेत त्यांचे संवाद साधूया। मामा भजीवाले, मामा काय गरम गरम भजी? मामा काय चाललंय? काय भजी सोडायला? भजी सोडायला हा. गरम 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 आता वातावरण गरम झालं हा. निवडणुकीचं.
गरम काय एकदम. निवडणुकीचं वातावरण कसं आहे गरम हा गरम एक हा ना. प्रॉपर कुठला आहे बेगमपूर. बेगमपूरचा आहे बर तिथं आल्यानंतर काय बाजार आठवडे बाजारात काय व्यवस्था आहे का पाण्याची पाणी नाही प्यायला. हा? पाणी नाही. पाणी सोय नाही का नाही ना नाही आणि शौचालयाची नाही काही नाही. सुट्टी नाही काही नाही. होय म्हणजे सुविधा व्हायला पाहिजे असं व्हायला वाटतंय. पाहिजे व्हायला पाहिजे. नगरपालिका करायला हा पाहिजे करायला पाहिजे. तर या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये अशा पद्धतीने म्हणतायत नागरिक. मामा नमस्ते दादा काय म्हणताय गाव बरं आहे की बेगमपूर बेगमपूरचा आहे का बरं किती वर्ष झाली येत आहे तुम्ही 10-15 वर्ष झाली. बरं 10-15 वर्षी येत आहे काय एकंदरीत चित्र वाटतंय आता सध्या बाजार मंडईतलं काय नाही चांगलं आहे आता काँक्रीट केले फक्त हा. पाण्याची सोय नाही दुसरं काय नाही. पाण्याची सोय नाही हा. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्या. हा नगरपालिकेने सोडवलं पाहिजे हा प्रमुख असं समजतंय की पाण्याची समस्या या ठिकाणी आहे शौचालय पाणी लाईट रस्ते अशा पद्धतीनं इथे येणाऱ्या व्यापारी वर्ग असतील यांना सुविधा देणं हे येथील नगरपालिकेचं काम असतं तर अशा पद्धतीने दिलं पाहिजे असं या ठिकाणी म्हणतायत नागरिक. ताई नमस्ते काय म्हणताय भजी कसं किलो आहे 40ला पाव किलो 40ला पाव किलो आहे बर बर काय मंगळवार या ठिकाणी तुम्ही कुठून येत आहे प्रॉपर कुठला आहे तपकिरी शेटफळ पंढरपूर तालुक्यातला बाय बर बाजारात मंडईत आल्यानंतर काय सुविधा आहेत का तुम्हाला बाबा महिला म्हणून तुम्हाला काय समस्या जाणवतात तिथं सांगू शकता पिण्याच्या पाण्याचं म्हणा शौचालय आहेत का काय महिलांसाठी शौचालयाची सोय नाही शौचालय महिलांसाठी नाही व्यवस्था नाही असं म्हणायचं हा शौचालयाची सोय नाही पिण्याच्या व्यवस्थित. पाण्याची पिण्याचे पाणी पण नाही नाही ना नाही ते नगरपालिकेने करावं असं वाटतं तुम्हाला तर ताई म्हणतायत की या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही आहेत नगरपालिकेने करायला पाहिजे या ठिकाणी आपण जाणून घेतोय पिण्याच्या पाण्याचे नाही शौचालय नाही. नमस्ते ताई कुठल्या गाव प्रॉपर इथलंच आहे का मंगळवाडाच आहे काय मंगळवाडा वार्ड क्रमांक कुठला आहे तुमचा काय आम्ही माळावर राहतो इकडेच्या. माळावर होता मतदान आहे का नाही इथं आहे आहे काय वातावरण आहे मंगळवारचं काय मला माहित माहित नाही तरी काय चर्चा घरी होत असेल की काहीतरी घरी चर्चा होते की. होय होते काय म्हणते वातावरण इकडे कमळ आहे इकडे रिक्षा आहे काय नेमकं चित्र कुणाचं आहे काय आपल्याला माहित. काय फुलल काय पळल काय आहे का तसं कमळ फुलल का काय रिक्षा पळल काय होईल कमळ येईल. हा कमळ. कमळ बर बर कमळ फुलल असं ते म्हणतायत ताई त्यांचे संवाद साधतोय ह्या सगळ्या मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. नमस्कार दादा काय आहे तुमच्याकडं काय नाही का आवड लागली. तंबाखू पाना आहे, चुना लावा काय कुणाला बोला. चुना लावतील हे? कोणाला नागरिक लावा? मतदार. आता ही गावकरी कोणाला लावतील ते लावतील होय प्रॉपर कुठलं मामा पंढरपूरचा आहे. पंढरपूरचा व्यापारी म्हणून तुम्ही किती वर्ष झाले येत आहे 20-25 वर्ष झाली इथे. 20-25 वर्ष झाले काय बदल झाला पूर्वी काय होतं सध्या काय बदल आहे नाही, बदल भरपूर झाला इथे. झालाय कुठल्याच गावाला बाजारला सोय नाही एवढी सोय आहे. सोयी सुविधा आहेत पण मी आता बघितलं की काय जण म्हणते पाण्याची शौचालयाची सुविधा महिलांसाठी तेवढे नॉर्मल हा नाही ते बांधकाम चालल्यामुळे हे झालेलं नाही दुसरं होय. काय हा बांधकाम करतील की परत हा. करतील परत काय सुविधा आहेत पण करतील असं म्हणतात बऱ्यापैकी बदल झालाय असे देखील काही प्रतिक्रिया आहेत. आपण आठवडे बाजारामध्ये या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेतोय. या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा अवताडे हे निवडणूक लढवत आहेत तर महायुती भाजपकडून या ठिकाणी सुप्रिया जगताप हे निवडणूक लढत आहेत. मामा इथे बसलेले आहेत. मामा अंधारात लय बसलाय तुम्ही बोला की काय वातावरण काय नाव तुमचं सुनील शंकर शिर्के सीताराम म्हणते मला. होय बर बर मंगळवारचा आहे प्रॉपर मंगळवाडा येतच वार्ड क्रमांक 10. 10 मध्ये काय हवा चर्चा काय आमचे कमळे हवा आहे सगळे. कमळाची हवा आहे बर होय कसं काय हो नगराध्यक्ष कोण होईल वाटतंय आमचा अजित जगताप. अजय जगताप सुप्रिया जगताप उभारली ती हा होणार अजित जगताप आणि सुप्रिया अजित जगताप हे होणार होणार 100%. 100% हा होणार आणि 10 नंबर मध्ये आमचा हे कौतडे मेंबर होय निवडून येणार येणार 100%. बर बर अशा पद्धतीनं कमळ फुलणार त्यांच्या प्रतिक्रिया आहेत प्रॉपर इथल्या आहेत त्यांचे संवाद साधला आपण. इतर काही नागरिक आहेत त्यांचे संवाद साधूया. महिला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येतो त्यांचा संवाद. ताई नमस्ते बोलत नाहीत मावशी काय म्हणते बाजार चालू आहे प्रॉपर कुठला आहे मंगळवाडा कुठलं गाव फोटो काढून नाही जातंय आपलं हा नमस्कार मग काय देता आम्हाला सांगा मला काय पाहिजे गाव कुठलं गाव खिलारवाडी हा खिलारवाडी खिलारवाडी आहे का बर बर
काय मग बाजार काय इथं येत आहे आठवडे बाजार कधीपासून येत आहे? 4-5 वर्ष झाली. काय सुविधा आहेत का पाण्याची लाईटीची किंवा बाबा शौचालयाची आहेत का तशा? तर सुविधा कशा म्हणल्या तर पिण्याची पाण्याची आहे का? तिथं नगरपालिकेची? चालून तर नाही इथं. हा? तिथं तर नाही, आम्ही घरनं आणतो पाणी. घरनं पाणी आणताय का? शौचालय आहे का? शौचालय तर काय नाही अजून. नाही ना. तुम्ही मग बघितलं महिला पण म्हणलं महिलांसाठी समस्याचा प्रश्न आहे. शौचालय नाही, महिलाच्या अनुषंगानं महिलांना सुविधा होणं गरजेचं आहे पण ते दिसत नाहीये. तर नगरपालिकेनं याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. काही शेतकरी वर्ग आहेत या ठिकाणी. आपण भाजी मंडईमध्ये आलो, टमाटे वगैरे आहेत या ठिकाणी. भाजीपाला मार्केट आहे. मामा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? काय सफरचंद कसं किलो आहे? 100 100 रुपये किलो. प्रॉपर कुठला आहे मामा? डोंगरवर. हा, डोंगरगावचा आहे बाय. काय वाटतंय आता सध्या निवडणूक लागल्या त्या नगरपालिकेच्या, तुम्ही इथे येत आहे किती वर्ष झाले येत आहे? बरेच 25-30 वर्ष झाली. वर्ष झाले. मग आता तुम्ही 25-30 वर्ष येत आहे तर काय परिस्थिती नगरपालिकेची आता काय सुधारले का? काय समस्या आहेत वाटतं तुम्हाला? नाही सुधारले, समाधान होता आल्यापासून सुधारले. पण काय समस्या आहेत असं वाटतंय काय तुम्हाला? नाही. काय बदल व्हायला पाहिजे? अजून बदल होणार की आता इथनं. काय काय व्हायला पाहिजे मला? अजून होणार की लाईट बदल. पाणी आहे का? पिण्याची सोय, आहे की शौचालय आहे का? शौचालय नाही पलीकडे महिलांसाठी नाही. नाही. काय चर्चा वाटते तुम्हाला? नगराध्यक्ष कोण होईल काय असं तुम्हाला काय चर्चेतून काय तसं सांगता हा? येईल, तसं काय सांगता येईल. सांगतात नाही? इकडे रिक्षा आहे, इकडे कमळ आहे. कमळ फुलल की रिक्षा पळल? काय कमळ. कमळ? हा. कमळ मतदार नाहीत पण त्यांच्या चर्चेतून ते सांगतायत की कमळ फुलेल. नमस्कार दादा. प्रॉपर कुठला आहे? प्रॉपर इथलाच आहे. बरं. काय वार्ड क्रमांक कुठला आहे तुमचा? वार्ड क्रमांक? मी मुंबईत आहे म्हणजे इथं गाव आहे. गाव आहे होय. मतदान आहे का नाही इथं? इथं नाही. मतदान नाही आहे. बरं बरं. मतदान नाही. ठीक आहे. प्रॉपर इथलं पण मतदान नाही म्हणताय ते. पाहूया आपण काय चाललं. थांबा म्हणतात मामा. दादा नमस्ते. नमस्कार. गाव कुठलं? आंधळगावचं आहे का? ठीक आहे. आंधळगावचे आहेत. प्रॉपर या ठिकाणी मंगळवेढा आठवडी बाजार आहे. या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील विविध खेडेगावातून नागरिक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात. मामा नमस्ते. राम राम. काय आहे मग? भोपळा, भेंडी? हा, भेंडी, भोपळा हा. हे आहे. आता निवडणुकीचा पण बाजार भरलाय. हा, प्रॉपर कुठला आहे तुम्ही? प्रॉपर आपलं काशेगाव इथलं नाही आपण. काशीगावचा आहे का? हा. बर. तुम्ही आठवडे बाजार कधीपासून येत आहे? जवळजवळ 5 वर्ष झालं आहे. 5-6 वर्ष झालं. हा. काय इथं समस्या काय असं वाटतं तुम्हाला? काय नाही बा, आता बाजार करतोय जातोय आता. होय. त्यामुळे इथलं काय पाण्याची शौचालयाची सोय इथलं काय आपल्याला माहित नाही. म्हणून माहित इथलं काय माहित नाही म्हणते हे मामा. बर. दादा कुठला आहे प्रॉपर? नाही म्हणते ते. लाजते ती, घाबरते ती काय काय लोक. काय म्हणताय मग? हे बघा या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत कमळ घेऊन. काय दादा काय फिरायला आहे? काय कमळ घेऊन छिंडायला आहे असं कसं रे? हा कमळ. होय. बाजारात काय वातावरण आहे रे? कमळ मतदान आहे का? आहे. मतदान आहे तुझं? आहे. कुठल्या वार्डात आहे? 6 नंबर. 6 नंबर होय. बर. 6 नंबर वार्डात आहे. काय वातावरण आहे 6 नंबर? कमळ. गौरवदा. नगराध्यक्ष कोण होईल? सुप्रिताई जगताप. कमळच लावलाय म्हणलं होतं. कमळ ते सांगणार केला का? कमळ. रिक्षा पळेल म्हणते केला का? रिक्षा कुठे? कमळ फुलणार नाही, रिक्षा पळणार म्हणते ते. कमळ. कमळ कमळ फुलणार. फिक्स कमळ. बर बर. 20 तारखेला मतदान आहे. हा 21 तारखेला आपण बघू काय. हा गुलाल आपलाच. बर बर. गुलाल आपलाच आहे म्हणते ते. चाचा आहे तिकडे. चाची संवाद साध्या. चाचा नमस्ते. काय म्हणते? काय म्हणते वातावरण? गाव कुठलं? पंढरपूर. पंढरपूरचं आहे. बरं असू द्या. या आठवडे बाजारात तुम्ही किती वर्ष झाली येत आहे? लय वर्ष झाले. काय वातावरण आहे इथं? काय सुविधा आहेत का नगरपालिकेनं? काय समस्या आहेत वाटते तुम्हाला? व्यापार करतायत. काय समस्या आहेत असं वाटतं? काय नाही, आमची काय अडचण नाही. दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत. काय अडचण नाही. दोन्ही उमेदवार चांगले ते असं म्हणतात मामा. मतदार खूप हुशार आहे, जागरूक आहे. हा. नमस्ते दादा. प्रॉपर कुठला? बाहेरला आहे का? दादा प्रॉपर तुम्ही इथलं आहे काय? पंढरपूर. पंढरपूर.
खरं बोलताय का? खरं का? तुम्ही मंगळवेढा दिसताय राव. खरं सांगा. काय नेमकं काय चर्चा आहे सांगा. आठवडे बाजार काय समस्या असं वाटतंय तुम्हाला? किती वर्ष झालं व्यापार? आम्ही बाहेरला आहे हो. पण येतंय ना व्यापार म्हणून? हा, येतंय. किती वर्ष झाले येत आहे? 5 वर्ष झालं. 5 वर्ष. काय सुविधा काय समस्या असं वाटतं तुम्हाला? काय नाही सगळं बाबा आहे बघितलं व्यवस्थित. विचार महिला शौचालयाची सुविधा नाही, पाण्याची नाही असं म्हणतात. पाण्याची शौचालय तेवढं दुसरं काय नाही. सगळं बाकी सगळं आहे. हा. पिण्याची पाण्याची आणि शौचालयाची सुविधा नाही असं इथं म्हणतात. नमस्कार. गाव कुठलं? मंगळवेढा प्रॉपर मंगळवेढा. ओके. वार्ड क्रमांक 5 मध्ये आहे. काय वातावरण आहे 5 मधलं बाबा? 5 मधलं हा चेळकर गल्लीत राहायला होय टिळकर. काय वातावरण आहे तिथलं? राजू काय म्हणजे नेमकं काय कमळ फुलल, रिक्षा पळल, काय होईल? काय चित्र आहे? आमचं जो वार्ड आम्ही आहे ते वार्ड कमळाचंच आहे. कमळाचंच आहे का? 5 नंबर 5 नंबर कमळाचं आहे. नगराध्यक्ष कोण होईल वाटतंय? काय दोघं उभारले दोघं उभे काय कोण होईल वाटतंय? काय नेमकं काय चर्चा काय? तो आपलं मत नाही, चर्चेतून काय येत आहे लोकांच्या मनात? काय लोकांच्या हा चर्चा जास्त काय चाललंय? चर्चा हा क्या नाही, लोकांच्या मनातलं भावना आपण स्पष्ट बोलतोय. बरोबर हा काय म्हणते मग लोक? चर्चा काय म्हणते लोकांची? लोकांची हा लोक काय म्हणतात? बिंदास बोलवाळा. हा बिंदास बोलायचं काय विषय नाही. लोक काय म्हणतात ते आपण जाणून घेतो. तुमचं मत नाहीये, लोकांचं मत आहे. काय म्हणते चर्चा? हवा कोणाची? हा कमळाची कमळाची आहे हवा. फक्त काम ती सगळं केलं ओके. होय आठवडे बाजारातलं काम केलं वय कोबा ती सगळं सगळं केलं. हा. कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. हा चालतंय. अशा पद्धतीने ते म्हणतात की या ठिकाणी बाजार आठवडे बाजाराला कमळ कॉन्क्रिटीकरण असलेल्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि कमळाची हवा असं म्हणतात. काही स्थानिक नागरिक भेटले, काही व्यापारी भेटले, काही इतर खेडेगावातील नागरिक भेटले, त्यांनी सुद्धा समस्या सांगितल्या. या ठिकाणी प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर अशा पद्धतीने दर्शको या ठिकाणी आपण पाहिलं की प्रमुख समस्या म्हणून आपण जाणवली ती म्हणजे या ठिकाणी पिण्याचं पाणी आणि शौचालय नाही ही समस्या येथील प्रमुख आहे आणि नगरपालिकेने ते सोडवलं पाहिजे. जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, प्राधान्यानं ते सोडवलं पाहिजे अशीच या नागरिकांची इच्छा आहे. एकंदरीत पाहिलं या ठिकाणी आपण काही जणांनी रिक्षा आणि काही जण म्हणतात कमळ. एकंदरीत चित्र काय असणार आहे हे 20 तारखेला मतदान होणार आहे, त्यानंतर 21 तारखेला चित्र निकाल होणार आहे. तरी दर्शको आपण वेळोवेळी अपडेट पोहोचवणार आहोत. तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. धन्यवाद.